पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 26 जुलै रोजी मन की बात या मासिक रेडिओ आणि टेलिव्हिजनवरील कार्यक्रमाच्या 136व्या भागातून देशवासियांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी देशातील विविध सकारात्मक उपक्रम, नागरिकांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव, पर्यावरण संवर्धन, नवकल्पना, युवा शक्ती आणि वोकल फॉर लोकल या विषयांवर भर दिला। पंतप्रधानांनी समाजातील बदल घडविणाऱ्या सामान्य नागरिकांच्या कार्याचे कौतुक करत प्रत्येकाने आपल्या परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। तसेच देशातील युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि नवउद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे येऊन विकसित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले। मन की बात हा कार्यक्रम नागरिकांना प्रेरणा देणारा आणि समाजातील सकारात्मक कार्यांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम असल्याचे सांगत देशाच्या प्रगतीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला। यानंतर भाजपा कार्यकर्त्या कीर्ती अभंग यांची ऑल इंडिया वुमन कमिटीवर सदस्य म्हणून निवड झाली। त्यांचाही सत्कार महिला शहर अध्यक्ष देवयानी वाघ यांनी केला। सविता कुटुरकर व स्मिता भडांगे यांनीही केला। या प्रसंगी भाजपाचे नेते उदय सांगळे, ज्येष्ठ नेते जयंतबाबू आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, शहर अध्यक्ष सज्जन सांगळे, बाळासाहेब हांडे, रामचंद्र रोडे, आनंद सानप, डॉक्टर वैभव भडांगे, स्मिता भडांगे, दिनकरराव कलकत्ते, आचार्य गुरु पार्वती आव्हाड, विद्या मोरे, प्रियंका द्विवेदी, दीपक मोरे, बाळासाहेब घुगे, देवा वाजे, कीर्ती अंकार, योगिता खताळे, संतोष साबळे आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूजसाठी सुजल शिंदे। भारतीय जनता पार्टी सिन्नर शहराच्या वतीने मन की बात आमच्या प्रांतिक सदस्य सविताताई कोटरकर यांच्या हॉटेलमध्ये आज सर्वांनी उपस्थिती लावून मन की बात कार्यक्रम बघितला आणि आमच्या बीजेपीच्या जुन्या नेत्या कीर्ती अंकार यांना वुमन्स ऑल इंडिया कमिटीमध्ये त्यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो, सत्कार करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज भारतीय जनता पार्टी सिन्नर यांच्यातर्फे आज जगातील 136वा नरेंद्र मोदी यांचा मन की बात एपिसोड या निमित्त आज कोटुरकर ताईंच्या इथे आम्ही सगळे जमलेलो आहोत। महाराष्ट्र सचिव असं त्यांचं पद असलं, एवढी मोठी कारकीर्द त्यांनी गाजवलेली आहे आणि आजचं मन की बातचा कार्यक्रम पूर्णपणे त्यांच्या इथे यशस्वीपणे पार पाडलेला आहे। आज मन की बात मध्ये आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी एक पेड मां के नाम, त्यानंतर हर्बल चहा वापरून होणारे फायदे, त्याच्यानंतर सांस्कृतिक वाद्य त्याचं जतन करायला सांगितलं आहे आणि येणाऱ्या गुरुपौर्णिमेला APJ अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आणि विद्यार्थ्यांना कसा संदेश द्यावा या निमित्ताने त्यांना मोदी साहेबांनी आपल्याला विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी संपूर्ण कार्यक्रम राबवण्यास सांगितलेला आहे। तरी आपण सगळ्यांनी मन की बात कार्यक्रम इथून पुढे आवर्जून याच पद्धतीने पूर्ण माहितीपूर्ण अभ्यासपूर्वक सर्व जनतेला तुम्ही संदेश द्यावा, हीच माझी नम्र विनंती। आज आपले भारताचे पंतप्रधान यांनी देशाला संबोधून आज 136वा मन की बात हा कार्यक्रम पार पडला आणि मी आज माझ्या 6 नंबर वार्ड आणि बूथ नंबर 80 या बूथवर हा कार्यक्रम घेतलेला आहे। तरी आम्हाला अभिमानाची बात आहे का मोदीजींचं बारीक लक्ष छोट्या छोट्या व्यवसायावर आहे। आज चहाचे त्यांनी महत्व आणि चहा कसा पासून तयार होतो हे त्यांनी सांगितलं आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या मोठ्या अशा उत्साहाने त्या उमेदीत उभं राहतो। वेलची असेल, अद्रक असेल, अशा बऱ्याच याच्यापासून चहा बनवला जातो आणि या चहाचं महत्व मोदीजींनी पटवून दिलं की चहा हा आज माणसं जोडण्यासाठी आणि एक महिलांना त्याच्या आज व्यवसाय करण्यासाठी खूप असा सोपा व्यवसाय आहे आणि तो करण्यासाठी आणि चहा हा माणसाला जीवाणू उत्सर्जन, माणूस त्याच्यासाठी उत्सर्जन होतो आणि चहा पिल्याने माणसाची तरतरी जाते, तरतरी येऊन माणूस त्याच्या पुढच्या कामाला लागतो आणि माणूस हा माणसं जमा करतो। माणूस हा आपल्या सर्व माणसाचे संबंध टिकवण्यासाठी आणि आपल्या एकजुटीसाठी त्यांनी चहाचं महत्व सांगितले आहे। तरी आज मोदींनी आपल्या ज्या आज विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं आणि आपल्या ज्या मंत्र्यांनी आज जो राजीनामा दिलेला आहे तर त्याचा आज राजीनामा स्वतःहून दिला त्यांनी आणि त्यांनी राजीनामा दिला म्हणजे मुलांचं हित जोपासलं। तरी आज आपल्या तरुण पिढीला याची गरजच आहे आणि शिक्षणासाठी आपले मोदीजी हातोहात प्रयत्न करतायत। तरी कुणी याच्या गालबोट लावून आणि चुकीच्या वार्ता पसरू नये
म्हणून आज आम्ही मोदीजींचे धन्यवाद करतो. मोदीजींचे शेतकरी असतील, युवा पिढी असेल, व्यावसायिक असतील, महिला असतील, आज सर्वांकडे लक्ष आहे. म्हणूनच मोदीजींचे आम्ही आज फार फार ऋणी आहोत. आज जर या भारतात शांततेने आणि संयमाने जर राहत असत तर आमच्यावर मोदीजींचीच कृपा आहे. म्हणूनच इथून पुढे आम्ही मोदीजींना ज्या काही पुढील उपाय विद्यार्थ्यांसाठी करता येतील त्यांना आम्ही नेहमी त्यांच्यासाठी संघटित राहू आणि त्यांचे पुढील विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम. आज मन की बात हा राष्ट्रीय कार्यक्रमाचं 136वा एपिसोड याचं प्रसारण आज या ठिकाणी झालेलं आहे. सिन्नर शहरामध्ये राज्य परिषद सदस्य सविताताई कुटुरकर यांच्या हॉटेलमध्ये आज एक सामुदायिक सर्वांनी मन की बात कार्यक्रमाचा श्रवण केलेला आहे. त्याच्यातून निश्चितच मोदीजींनी सांगितलेलं पाण्याचा संचय करा, वृक्षारोपण करा, हा जे कारागीर आहेत लोकल कारागीर त्यांच्या वस्तूंना आपण विकत घ्या, अशा प्रकारच्या अतिशय महत्वाच्या आणि मौलिक सूचना मोदीजींनी या मन की बात मधून केलेल्या आहे. तसंच आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कीर्तिताई अंकार यांची ऑल इंडिया वुमेन्स फेडरेशनच्या सदस्यपदी निवड झाली. त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. दुसरे आमच्या भगिनी प्रियांकाताई द्विवेदी यांचा आजचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्र, आपल्याला सर्वांना माहित आहे की जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. याला वेगवेगळ्या राजकीय लोकांनी वेगवेगळे राजकीय कलर देण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताचं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये सुद्धा 4 तास युद्ध थांबवून त्या ठिकाणी जे विद्यार्थी परदेशामध्ये अडकलेले होते त्यांना या देशामध्ये आणलं. आता इराण अमेरिकेच्या युद्धामध्ये सुद्धा अनेक परदेशामध्ये नागरिक काही विद्यार्थी अडकलेले होते, त्यांना सुद्धा सुरक्षित या देशामध्ये आणलं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे सरकार अतिशय संवेदनशील आहे, परंतु काही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते हे फुकटच त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं श्रेय घेण्याचं आणि त्याचा अवलंबन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा मी या निमित्ताने जाहीर निषेध करतो. मोदीजींचं काम हे देशासाठी आहे, राष्ट्रहितासाठी आहे आणि सर्वतोपरी काम ते चालू आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मन की बातच्या आज 136व्या एपिसोड निमित्त सिन्नर भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेच्या आमच्या सदस्या कुटुरकरताई यांच्या घरामध्ये सिन्नर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या मन की बातचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय गंभीरपणे ऐकला. खर तर मन की बात या कार्यक्रमामार्फत मोदीजी संबंध देशातील अनेक घडामोडी जे राजकीय व्यक्ती सांगत नाही अशा घडामोडी आपल्या सगळ्यांसमोर आणतात. आज 136व्या त्यांच्या मन की बातच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व एकत्र आलो आणि ह्या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे स्वर्गीय पदुकाका गुजराती यांचे चिरंजीव संदीप भाऊ गुजराती यांनी मन की बातच्या 100व्या एपिसोडला देशाने जो चांदीचा शिक्का या ठिकाणी रिव्हील केला होता तो चांदीचा शिक्का ते घेऊन आले. खरोखर संदीप भाऊ गुजराती यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज मन की बात या कार्यक्रमानिमित्त आम्ही विशेष असा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. तो म्हणजे आमच्या भगिनी कीर्तिताई अंकार यांचा सत्कार. ऑल इंडिया वुमेन्स कमिटी या कमिटीच्या त्या सदस्य झालेल्या आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संबंध महाराष्ट्रातून त्या एकमेव महिला आहे ज्या ऑल इंडिया वुमेन्स कमिटीच्या सदस्य झालेल्या आहेत. 13 दिवस त्या दिल्लीमध्ये राहिल्या आणि या 13 दिवसाची एक सर्वात महत्वाची बाब जी त्यांनी मला सांगितली की त्यांनी जंतर मंतरला जाऊन चक्कर मारून जंतर मंतरच्या धोरणांना सुद्धा सांगितलं की तुम्ही आंदोलन मागे घ्या, हे मोदी सरकार संवेदनशील आहे, तुमच्या मागण्या नक्कीच मान्य करेल. आणि खरोखर तसंच झालं. काल धर्मेंद्रजी प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला. विद्यार्थ्यांच्या बाबतीत असलेली संवेदनशीलता त्यांनी व्यक्त केली आणि हे देशाचं सरकार हे युवकांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे हे काल पूर्णपणे दाखवून दिलं. आणि त्याच दिल्लीमध्ये आमच्या या कुटुरकरताई कीर्ती अंकार यांना ऑल इंडिया वुमेन्स कमिटीचं सदस्यपद मिळालं. त्यांचं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमची दुसरी लेक प्रियांका द्विवेदी तिलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.